नमस्कार, माझं नाव डॉक्टर नमिता अंबिके आहे। सध्या उन्हाळा फार वाढला आहे, म्हणूनच आपला आजचा विषय आहे उन्हाळा आणि मूळव्याध। उन्हाळ्यामध्ये आम्हाला बद्धकोष्ठता, मूळव्याध, फिशर्स यांचे बरेच रुग्ण बघायला मिळतात। तर उन्हाळ्यामध्ये मूळव्याधाचे प्रमाण का वाढते हे आपण आज बघूया। आता यामध्ये बरेच घटक आहेत जे कारणीभूत आहेत, पण सर्वात महत्त्वाचं आणि सामान्य म्हणजे डिहायड्रेशन। डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याचे किंवा द्रव पदार्थांचं प्रमाण कमी होणं। त्याच्यामुळे काय होतं की मल घट्ट होतो, त्यामुळेच बद्धकोष्ठता होऊ शकते आणि मूळव्याध त्याला कारणीभूत असतात नंतर। त्याचप्रमाणे बाहेर तापमान जास्ती असल्यामुळे किंवा ह्युमिडिटी असल्यामुळे आपली शरीराची हालचाल फार कमी होते, जास्ती वेळ बसून राहिल्याचे काम केले जाते, त्यामुळे सुद्धा मूळव्याध उद्भवू शकतात। मूळव्याध म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये नक्की काय होतं हे आपण आधी बघितलेलं आहे, पण थोडक्यात सांगायचं झालं तर मूळव्याधामध्ये रक्तस्राव बघायला मिळतो, त्या ठिकाणी सूज असते, तसेच गुदद्वाराच्या ठिकाणी खाज येणे आणि दुखणे हे याचे कॉमन सिम्पटम्स बघितले जातात। तर मग उन्हाळ्यामध्ये मूळव्याध न व्हावे याची काय काळजी घेता येईल, तर पाण्याचे प्रमाण तुम्हाला वाढवता येईल, जसं नारळ पाणी घेणे किंवा लिंबू सरबत घेणे हे तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे माइल्ड प्रकारचे एक्सरसाइजेस जसे काही योगासनं आहेत ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचं प्रमाण कमी करता येईल, ते तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये आणू शकता। त्याचप्रमाणे उन्हाळ्यात मिळणारी फळं जसे कलिंगड आहे, खरबूज आहे, तसेच आंबा सुद्धा मलप्रवृत्ती साफ करण्यासाठी फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे ही फळं तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता। जर तुम्हाला तरी पण मूळव्याधाच्या काही समस्या दिसत असतील किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। काही रुग्णांना वर्षभरात मध्ये मध्ये मूळव्याधाचा त्रास होत असतो, तो उन्हाळ्यात कधी कधी जास्ती प्रमाणात दिसायला येतो। अशा वेळेला तुम्ही जर लगेचच कन्सल्ट केलं तर औषधोपचाराने सुद्धा तुमचा त्रास बरा होऊ शकतो। हीलिंग हँड्स क्लिनिकमध्ये तुम्हाला तज्ञ डॉक्टर मिळतील जे तुम्हाला याचे मार्गदर्शन करू शकतात। धन्यवाद।